रेस्पिरेशन जर आपण बघितलं तर एन-सी-आर-टीमध्ये रेस्पिरेशन नावाचं एक चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 12 रेस्पिरेशन इन प्लांट. आता रेस्पिरेशनमध्ये आपण विचार करतो की ग्लुकोजला तोडलं जातं. मग रेस्पिरेशन ही कॅटाबॉलिझम किंवा कॅटाबॉलिक टाईपची रिएक्शन असेल. हो, कॅटाबॉलिक टाईपची रिएक्शन आहे. मग एन-सी-आर-टीने असं का म्हटलंय रेस्पिरेशन इज ट्रॅडिशनली कॅटाबॉलिक, पण आता सध्या ती ॲम्फिबॉलिक आहे. मग ॲम्फिबॉलिकचं मिनिंग काय आहे? तर तुम्ही ऐकलं असेल की ॲनाबॉलिक प्लस कॅटाबॉलिक. मग ग्लुकोजला तर आपण तोडतो म्हणजे कॅटाबॉलिझम झालं. पण ग्लुकोजला तोडल्यानंतर मध्ये जे इंटरमिडिएट बनतात त्याच्यापासून आपण नवीन नवीन कंपाऊंड बनवतो. जसं एक एक्झाम्पल द्यायचं तर ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोज तुटतो पायरुविक ॲसिडमध्ये. पायरुविक ॲसिडमध्ये जर आपण NH2 ॲड केलं तर त्याच्यापासून ॲलेनिन नावाचा अमायनो ॲसिड बनतो. म्हणजे आहे तोच पाथवे आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय त्या पाथवेमधले इंटरमिडिएट वापरून नवीन नवीन कंपाऊंड बनवण्याचं काम करत आहे. म्हणून याला आपण ॲनाबॉलिझम पण म्हणतो. पण रेस्पिरेशनमधले ग्लायकोलिसिस ही ॲम्फिबॉलिक प्रोसेस आहे. क्रेब सायकल ही सुद्धा ॲम्फिबॉलिक प्रोसेस आहे. मग आता रेस्पिरेशनमध्ये कॅटाबॉलिझम ॲनाबॉलिझम मी तुम्हाला सांगितलं. मग याला खरंच ॲम्फिबॉलिक म्हणता येईल का? हो, याला ॲम्फिबॉलिक म्हणता येईल. मग आता प्रश्न आहे की एन-सी-आर-टीमध्ये एक लाईन आहे कार्बन स्केलेटन. मग हा कार्बन स्केलेटन म्हणजे नेमकी काय आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा.